नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न, धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर बघा मित्रांनो, धुळे हा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येतो। कोकण प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत? तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत। कोणकोणते? तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर 5 जिल्हे आहेत। नाशिक प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर 5 जिल्हे आहेत। कोणकोणते? नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव। अमरावती प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर 5 जिल्हे आहेत। अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम। तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाशिक। नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये धुळे जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर बघा मित्रांनो, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये 7 जिल्ह्यांचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक 3, गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गरमसूर डोंगर खालीलपैकी नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 4, खंडाळा म्हणजे सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? तर बघा मित्रांनो, खंडाळा म्हणजेच सह्याद्री पर्वत या ठिकाणी उल्हास नदी उगम पावते। प्रश्न क्रमांक 5, तापी व पांझरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर बघा मित्रांनो, तापी व पांझरा या नद्यांचा संगम खालीलपैकी मुडावड येथे होतो। डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? डिंबे हे धरण खालीलपैकी घोड नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 7, माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर बघा मित्रांनो, माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचे नाव हे शहाजी सागर आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प यांची क्षमता किती मेगावॅट आहे? तर बघा मित्रांनो, परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे। तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प याची क्षमता ही 1400 मेगावॅट आहे। मौदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मौदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प हा नागपूर जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियम हा 1972 या वर्षीचा कायदा आहे। धन्यवाद।